नेक्स्ट ऑफ क्वेश्चन, आयडेंटिफाय द पॅटर्न अँड सिलेक्ट द करेक्ट नंबर टू फिल इन द ब्लँक बॉक्स. तर 5, 7, 10 इथे ब्लँक बॉक्स दिलेलं आहे. मग आधी आपल्याला ही सिरीज समजून घ्यायचं आहे. मग 5 + 2 केल्यानंतर 7 येतं, 7 + 3 10, मग 10 + 4 केल्यानंतर 14 तर ऑप्शनमध्ये दिलेलं नाही आहे. मग +2 आणि +3 तर इथे केलेलं आहे. मग हे दोन्ही काय आहेत? प्राईम नंबर्स. मग 3च्या नंतर येणारी प्राईम नंबर कोणती आहे? 5. मग 10 + 5 केल्यानंतर इथे 15 येणार आहे का पर्यायामध्ये? हो, 4 नंबरचं पर्याय बरोबर आहे. म्हणजे ही प्राईम नंबर्सची ॲडिशन करत इथे तयार केलेली सिरीज आहे. मग 5 नंतर येणारी प्राईम नंबर कोणती आहे? 7. 15 + 7 22. 22 + 11 येणार आहे 33. 11 मग त्यानंतर येणार आहे 13. मग ही सिरीज करेक्ट आहे. म्हणजे आपले आन्सर हे करेक्ट आहे मुलांना. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन विच इंडिकेट्स द असेंडिंग ऑर्डर ऑफ द फ्रॅक्शन्स. असेंडिंग म्हणजे काय? चढता क्रम लहानापासून मोठ्यापर्यंत. इथे प्रत्येक ऑप्शनमध्ये जो डिनॉमिनेटर आहे तो इक्वल दिलेला आहे. मग डिनॉमिनेटर इक्वल असेल तर न्यूमरेटरमध्ये जो अंक लहान, तो अपूर्णांक लहान असतो, तो फ्रॅक्शन लहान असतो. मग इथे 1 तर लहान आहे, 1 नंबरला असायला हवं, म्हणजे हे ऑर्डर चुकलेलं आहे. 1, 5, 6, 11, 17 तर हे करेक्ट असेंडिंग ऑर्डर आहे. म्हणजे हेच असणार आहे आपलं करेक्ट आन्सर. बाकीचे पर्याय देखील पाहूयात. 5, 1, 6 1 इथे नंतर दिलेलं आहे, म्हणजे हे चुकलेलं आहे. 1, 5, 6, 17 आधी आलेलं आहे, हे देखील चुकलेलं आहे. म्हणजे आपला आन्सर इथे देखील करेक्ट आहे. नेक्स्ट 225 मल्टिप्लाय बाय 72, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. तर इथे मल्टिप्लिकेशन सिम्पली तुम्हाला करायचं आहे. तर हा जो काही मल्टिप्लिकेशन आहे तो आपण लॅटिस मेथडनं करणार आहोत. तर लॅटिस मेथड कसं करायचं आहे? 225 असं घ्यायचं आहे आपल्याला. 200 + 25 आणि 72चं 72 करायचं आहे. मग इथे मल्टिप्लिकेशन करायचं तुम्हाला सिम्पली. 200 × 70 14,000. 25 × 70 काय येणार आहे? 175 0. मग इथे 400 आणि इथे येणार आहे 50. या सगळ्यांची तुम्हाला ॲडिशन करायचं आहे. मग किती येणार आहे? 14,000चं 15,750 + 450. मग ॲन्सर काय येणार आहे? 16,200 येणार आहे. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. नेक्स्ट वेन 2 क्यूब्स आर जॉईंट टू फॉर्म अ क्यूबॉइड देन द नंबर ऑफ एजेस अँड मोर दॅन द नंबर ऑफ सरफेस बाय हाऊ मच विचारलेलं आहे. मग क्यूबॉइड फॉर्म झालेलं आहे म्हणजे एजेस किती असणार आहे? 12 आणि सरफेस असणार आहे 6. मग कितीने जास्त असणार आहे? मोर बाय 6. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. अगदी सिम्पल क्वेश्चन होता, फक्त कन्फ्युजिंग केलेलं आहे तुम्हाला. क्यूबॉइड फॉर्म झाल्यानंतर तिथे आन्सर 6 येणार आहे. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन टू रिप्लेस द बॉक्स म्हणलं आहे. मग इथे ॲडिशन केल्यानंतर फ्रॅक्शनची इथे काय आलं आहे? 56. मग 7 8 जा 56. मग 4 8 जा 32 आपल्याला 53मधून मायनस करावं लागेल तरच इथला आपल्याला नंबर काढता येईल. मग 1 2. मग इथे 21 आन्सर येण्यासाठी काय घ्यायचं आपल्याला? 7 3 जा 21. म्हणजे इथे 3 असणार आहे नंबर या बॉक्समध्ये. तर अशा प्रकारे हे फ्रॅक्शनवर आधारित क्वेश्चन होतं. आय होप की तुमच्या लक्षात आलं असणार.